मला शाळेत नाही जायचंय. आणि इथे काय करणार आहेस तू? मला राहण्यासारखी कुस्ती खेळायचंय. शाळा महत्वाची, शाळा बुडवून काहीही करायचं नाही. शाळेत अभ्यास करायचा असतो. पण काय पण? रानादा काय पण? शाळा बुडवायला कारण शोधतोयस तू? लाडू, तुला माहितीये ना, मला खोटं बोललेलं अजिबात आवडत नाही. मग मला नाही जायचं शाळेत. सगळे पोरं चिडवत असतात मला. हे मग तू महाजन सरांना सांग ना. माझ्या तर पी रागवतात. वहिनी, आजकाल पोरं लई त्रास देते बघा लाडूला. परवा बी त्याला आणायला गेलतो, तर रडतच बाहेर आलता. वहिनी, तुम्ही जरा एकदा जाऊन सांगा की हेड सरांना. राणा का सांगायचं? आपला प्रॉब्लेम आपणच मिटवायचा ते बघा. उतर खाली. आपण लक्ष द्यायचं नाही तिकडे, आपण फक्त अभ्यासाकडे लक्ष द्यायचं, कळलं? लाडू, मी सोडू का शाळेत? चालतंय. तू सोडलंस तर मला कोण चिडवणार पण नाही. काही गरज नाहीये. श्रीपती दादा सोडतील तुला शाळेत. अगं पण माऊ, मी काय सांगितलं? श्रीपती दादा सोडतील. जा श्रीपती दादा, जा घेऊन जा. चल लाडू. राणा, एवढं दूध पी आणि मग जा. हे असलं काय चालत नसते मला. ते चहा पिते राणा. आता मी बाहेर जाते, चहा पिते आणि तेवढाच गावात फिरून येते मस्तपैकी. 2 वर्षात लईच बदल झालाय बाबा. बरं झालं आलंस. चला ऑन ड्युटी आर. नाही पप्प्यादा, हे कुठे जाणार आहे पळून? कशाला याच्या पार्टीवर राहायचं? अरे बाबा, आपल्या तायडीनं सांगितलं ना, राहायला पाहिजे आपल्या पार्टीवर. अहो पण पाळठून करणार काय? तो कुणाला काय खरं सांगत नाही ना, हे लक्ष ठेवायचं. नाही पप्प्यादा, ती जवळ गेले की गुरासारखं मारते आपल्याला. मग पण असं लांब राहायचं. मग पाठलाग करून काय फायदा? अरे बाबा, तिला जर आपण कळलं तो पळून बिळून गेलाय तर आपली वरात काढल. ती वरात वरात काय देईन? दोन्ही एकत्र बाबा. वार्तन बघ, घेऊ पळून जाता का म्हणे. लक्षात ठेव. नाही. थांबलं ते. बघ, कसं सांगितलंय? हा, किती दिवस झाले सांगितलंय झाडाला नीट माती घालत जा. माती नसतं माती करते. माझं झाड बघ कसं वाढले, बघ छान वाढले, बघ कसं वाढले. लाव नीट कर. मी कसं केलं बघ, झाड माझं कसं आहे बघ ते. हे पण ते पळालं. अहो आता मग आता काय पळाने धर त्याला. हे नाही बाबा, मारतय ते. अरे बाबा, तायडीला जर कळलं की ह्यो पळालाय तर आपला जीव घेईल. त्यापेक्षा याचं मारणं परवडलं की नाही. मग जा की, पळ के, पळेन धर. अरे तुझ्या, अरे नाही, एक पण पुरावा सुटता कामा नये. पुरावा मी बी पुरावाच आहे की. हे बंड्या, पळ तू धर त्याला. बंड्या, पळ तू धर त्याला. पळ तू धर त्याला.
पप्या दा अहो कुठे आला यो हेच कळानं झालं मग. तो जर गायब झाला की नाही सर्किट साठी सोडणार नाही आपल्याला. होय. चल 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 लवकर चला. हा कर नाही नाही काय खरं नाही आता. चल गे चल. हा अवघड आलंय सगळं. नाही ग बाबा जरा. नाही नाही पप्या दा मी बहुतेक पळून गेलो बा. अहो आता आपलं कसं होणार. आता काय सर्किट ताडीचा जाळ. हो पप्या दा तुम्ही मान्य परेश पाटलाय सांग ना इसर लागलाय हळूहळू. असं लय बी घाबरून चालणार नाही आपल्याला. ए माननीय परेश पाटील घाबरत नसते कुणाला. आपण पैसे घेतो ते काम करतो म्हणून चाललंय हे सगळं. हा आणि ती सर्किट ताडी काय फुकट पैसे देत नाही आपल्याला. हो तेच म्हणतोय मी. वय रे पण सध्या पैशाची लई चंचण आहे. राजाचं काम झालं असतं की नाही तर लाखात लाखात खेळलो असतो आपण. नेमके हे राजा पळून गेला आणि समजा स्फोट झाला. ते आपल्याला घाबरून पडाल बघ. ए आपल्याला नाही माननीय परेश पाटलाला. हा किती मारले. नाही नाही तुम्ही इथं काय करता? ते तू पळून गेल नाहीस. आता एवढं पळालं मी ते दिसलं नाही काय तुम्हाला? हा 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 पण तू पळत नव्हता आणि वर काय करतोय? ते आधी तुम्ही सांगा तुम्ही का पळत होता ते? कारण तू पळत होतास आम्हाला वाटलं. काय वाटलं मी पळून जाते म्हणून? ते राजा त्याचं पाय मोकळं करत होता बघा. हे असं मी म्हणलं जरा तुम्हाला मी पळू किंवा राजा इकडं आलंय ते तुम्हाला पळवायला. मग मी कशाला पळून जाते? राजा पैसे घेतल्याशिवाय कुठं बी जात नसते बघा. हा थांबा आलच खाली. चला कुठं जाऊ की गावात फिरून येऊ मस्त पैकी. हा राजा आम्हाला पळवून तुला काय मिळणार आहे मरता? हा जरा निवांत राहा दम खा त्या अंजलीला पटव आणि ती सही बी कर. तू तुझ्या मार्गानं आम्ही आमच्या मार्गानं. कशाला अवघड करायलायस मरता? वाद आणलाय वाद. पळून पळून आणि ह्याच्या पाळतीवर राहून अवघड आहे सगळं. राज्याला सगळं अवघडच लागतं. मी म्हणतो सोप्या कामात काय मजा नसते. आपण आम्हाला सजा का? हा अरे नको नको रे राजा सोड. बस हे, बस. अरे, बस हे. अरे, अरे. हे काय म्हणायचं? हे आमच्या तायडीचं डोसक त्या रानाला आहे की नाही तिनंच वर डागात पाठवला. नंतर ह्यो चौक बांधला आणि त्याचं उद्घाटन बी फिर कापून स्वतःच केलंय. कैलासवासी रणविजय गायकवाड यांच्या कैलासवासीपणावर शिक्का मारला. डोकं म्हणजे डोका वहिनी साहेबांचं. हा पण या डोसक्याला चालना कुणाची? हा हे डोसकं चालतंय कुणाच्या जीवावर? माननीय परेश पाटील यांच्या जीवावर. पप्प्यादा नाही तर वहिनी साहेब बी नाही. हा माझ्यापेक्षा बी भिलंदर निघाला किंवा तुम्ही. विलंदर तेवढाच हलकट बी आहे. हा माननीय परेश पाटलाकडे सगळं गुण आहेत. कुंभून कुंभून भरल्यात.
हे तर दिसतच आहे की हो. अण्णा काय करणार ते? अरे राणा एक नंबर बघ. हा पड तू. हा वा लय भारी काम केलीस बघ. राजा ते काय करणार? राणा थांबव. थांबव सगळं. माझं बी गुण कळू दे की रे सगळ्यांना. गुण काय ग झालं बोललं सगळं. अरे झालं तायडी माझा जीव घेते आता. अरे एवढी मेहनत करून पैसे खर्च करून हे समाज कार्य केले ते समज मातीत घालवले ना. कोण असत? कोण असत मी? ते राणा राणा तुझं ऐकत नसता. निघा. गावा पुढे आबरूचा डॉल्बी वाजवू नका आणि ह्याला अडवू नका. हे बघा तुम्हाला जे सांगायचं आहे की नाही ते वहिनी साहेबांनी सांगा. होय तायडीला सांगतो. बंड्या याला थांबव. थांब रे. बंड्या थांबव. बस बंड्या. अरे थांबू की त्याला. बोल पप्या. तायडे लय मोठा घोळ झालाय. तो राजा आहे की नाही कैलासपती रणविजय गायकवाड सौख्यता का नाही ते तोडा लागलाय. काय? अरे पण हिम्मत कशी झाली त्याची? आता झाली हिम्मत त्याला आपण काय करणार? हे बघ तो सगळं ते दनादन तोडा लागलाय. गावात तो राणा म्हणून फिरायला लागलाय का म्हणून मला काय करता येणं झाले. गावात तोडला असता त्याला. तू सांग काय करायचं आता. फोन दे त्याच्याकडं. हा देतो थांब. काय बघत निक्की काय बघत निक तू काय बघत बसला. हा निक्की निक्की हे बाबा निक्की. कोण आहे बोल. अर्जंट कोण असता? आमची तायडी. हॅलो. काय रे तुझी हिम्मत कशी झाली र आमच्या नावाचा बोर्ड पाडायची? आमच्या परवानगीशिवाय या गावातलं वारं बी हलत नाही आणि तू आमचा बोर्ड पाडून टाकलास. तुमचं डोकं बी तुमच्या माणसारखं रिकामी असतंय काय? काय म्हणलं? शुद्धीत आहेस का तू? शुद्धीतच असताव मी. तुम्ही येडेपणा करू नका बघा. तुझी लायकी तरी करा आमच्या संकट बोलायची. आत्ताच्या आत्ता हिता आमच्या समोर हजर राहा. ये बाबा ये. हे बघ जास्त येडेपणा करू नकोस. तुझं तायडे की नाही हाल हाल करल. तुम्ही डोकं वापरून मला सांगा बघा. मी
गावातल्या लोकांसाठी कोण असतंय? त्याचा काय संबंध? तू आधी आमच्या नावाचं बोर्ड का पाडलंस ते सांग. राणा, मी गावातल्या लोकांसाठी राणा असते बघा. ते राणा त्याचं कैलासवासी बोर्ड बघून काय कराल हेच केलं मी. त्या गावातल्या लोकांचा जो विश्वास बसलाय माझ्यावर तो निघून जाईल की हो. बरोबर का चूक तुम्हीच सांगा मला. हा, हे आमच्या डोक्यात आलं नव्हतं. हेच म्हणतोय मी. त्या अडाणी पप्याचं काय ऐकू नका बघा. मी सगळं बरोबर करताय. मी राणा असता हे गावातल्या लोकांना पटवून द्यायचं असेल तर गावातले समजे राणाचे बोट पडायला पाहिजे बघा. ते तुम्ही पप्याला सांगताव काय मला सांगायला की गावात कुठे कुठे राणाचे बोर्ड आहेत ते? ठीक आहे, तू तुझ्याकडे फोन दे. तुझ्या तायडीचा फोन आहे घे. हा बोलताय रे. नाही नाही नाही, सोडत नसतो मी त्याला. पप्या, तुला काय डोक्याचा भाग वगैरे आहे का नाही र? का काय झालं? का म्हणजे? जाऊ देत, खरं ते तुझ्या डोसक्याच्या बाहेरच आहे. आता तू एक काम कर, तो राजा जे सांगायला तेवढं कर. नाही हा ताडे, अजिबात नाही. आपण जसं सांगूल तसं राजाने केलं पाहिजे. आपण नाही, आम्ही. आता आम्ही सांगतोय ते कर तू. म्हणजेच तो राजा जे सांगायला तेवढं कर. मी मी हॅलो हॅलो ताडे. काय काय करायचं आता? राणाच्या नावाचं गावात काय काय बनवलंय तुमच्या नंदिता वहिनींनी? कैलासवासी रणविजय गायकवाड पाणपोई, कैलासवासी रणविजय गायकवाड वाचनालय, कैलासवासी रणविजय गायकवाड डेअरी, कैलासवासी रणविजय गायकवाड दवाखाना. आणि या आता तोडलंच नव्हतं असं लय बोर्ड लावल्यात गावात. आता सगळं फोडायचं. सगळं हा आता चल. राजा राजा दिदी दिलाचा राजा. 2 लाख पाण्यात. नेक्स्ट बाबा राजा राजा दिदी दिलाचा राजा. राजा राजा दिदी दिलाचा राजा. नाही नाही, ये नाही राजा, नाही हा, नाही. घेऊ तरी सोड बाबा. एकदा मनामध्ये आलं तर संपलं. नाही अरार ए, ए, नको. ए, ऐके. अरे अरे साईड. कशाला फाटलास बोट? हा, कशाला फाटलास? आता माझ्या तायडीला कळलं की नाही, तुझं लय वाईट हाल करणार बघ ती. ए राजा दिलाचा राजा मनामध्ये आलं ठरवून टाकलं.